नमस्कार शुभम दादा, स्पोर्ट्स मराठीमध्ये स्वागत आहे. यस, थँक्यू. तू PKLच्या 12व्या सीझन मधला पहिला सामना खेळणार आहेस. पहिला सामना तुझ्या दृष्टीने किती महत्वाचा आहे किंवा संपूर्ण टुर्नामेंटवर त्याचा किती इम्पॅक्ट पडतो? खूप इम्पॅक्ट पडेल कारण समोरच्या टीम मध्ये पण चांगले प्लेयर आहेत आणि तमिळ थालास पण चांगली टीम आहे की आपण असं पण नाही बोलू शकत की कमजोर टीम, कारण सगळेच टीम चांगले आहेत. तर फर्स्ट मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण बेस्ट टॉप ऑफ द रेडर एकाच टीम मध्ये आहेत, तर खूप मजा येईल खेळण्यासाठी. ओके. दुसरा क्वेश्चन म्हणजे तुझा PKLच्या सीझन मध्ये बेस्ट फ्रेंड कोण आहे ज्याच्या विरुद्ध तू खेळणार आहेस? असं काय नाही, बेस्ट फ्रेंड आपले महाराष्ट्रातले एक नाव सांग. नावाने अशी महाराष्ट्रातले सगळेच प्लेयर आहेत ओके. त्यांचं खेळायला. दुसरा प्रश्न म्हणजे असा कोणता खेळाडू आहे ज्याला टॅकल करणं जरा रिस्की वाटतं किंवा कठीण वाटतं थोडं? असं कधी वाटलं नाही, पण जसा रेडर येईल तसा आम्ही पकडतो, स्ट्रॅटेजी करतो. ओके. दुसरं सांग की तू आम्हाला ॲज अ फॅन म्हणून मला वाटतं की शुभम शिंदेने बेस्ट 5 डिफेंडरमध्ये यावं ॲज अ फॅन मला वाटतं. पण शुभम शिंदेने त्यासाठी कोणती विशेष तयारी केली यावेळी? तयार तो खूप केले आहे कारण प्रॅक्टिस, फिटनेस यावर खूप फोकस केले यावर्षी मी. कारण गेल्या वर्षी केलं होतं, गेल्या वर्षी 56 टॅकल होते, त्याच्याहून जास्त टॅकल करेन यावर्षी. तयारी पण चांगली केली. आणि आयडल कोण आहे तुझा कबड्डीमधला? कबड्डीमधला आयडल आपले महाराष्ट्रातले निलेश शिंदे आहेत. ओके. तुमच्या गावातले म्हणजे शेरगाव गावचे आहेत. त्यांना बघून म्हणजे चेन टॅकल म्हणा या अँकलवर म्हणा. ओके. तुझा फेवरेट मुवमेंट अशी जी तू सर्वात भारी टॅकल केलंस पूर्ण PKLच्या हिस्ट्रीमध्ये? अँकलवर. अँकलवर. हो. आणि धन्यवाद. Yes. घुसके मारेंगे.